मासिक पाळी वेळेत न येणं ही अनेक महिलांची सामान्य तक्रार आहे, पण तिच्या मागे अनेक शारीरिक, मानसिक आणि जीवनशैलीशी संबंधित कारणेही असू शकतात. जसं की मासिक पाळी म्हणजे काय, तर मासिक पाळी म्हणजे स्त्रीच्या गर्भाशयातील आतील आवरण दर महिन्याला तुटून बाहेर पडतं आणि हे आवरण गर्भधारणेसाठी तयार होत असतं. यासाठी महिन्याला मासिक पाळी ही स्त्रियांना येत असते. हे आवरण गर्भाशयासाठी तयार होतं आणि गर्भधारणा न झाल्यास ते रक्ताच्या स्वरूपात बाहेर पडतं. हे चक्र 28 ते 35 दिवसांचं असतं. जर पाळी 35 दिवसांपेक्षा उशीर आली किंवा 2 महिन्यापेक्षाही जास्त थांबली तर ती अनियमित पाळी समजली जाते. मासिक पाळी वेळेत न येण्याचं मुख्य कारण म्हणजे पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे ताणतणाव. जर तुम्ही जास्त ताणतणावात असाल तर नक्कीच त्याचा पाळीवरती परिणाम होतो. मानसिक तणावामुळे मेंदूतील हायपोथॅलमस नावाचा भाग प्रभावित होतो, जो हार्मोन्स नियंत्रित करतो. त्यामुळे ओव्ह्युलेशन थांबतं किंवा उशिरा होतं आणि परिणामी पाळी उशिरा येते. यावरती उपाय म्हणजे योग, ध्यान, श्वसनाचे व्यायाम, पुरेशी झोप घेणं गरजेचं आहे. आहारातील असंतुलन, जास्त फास्ट फूड खाणं, तळलेलं, साखरयुक्त पदार्थ खाणं किंवा कमी खाण्यानेही शरीरामध्ये हार्मोन्स बिघडतात. लोह, झिंक, व्हिटॅमिन बी आणि प्रथिनांचा अभाव असेल तर पाळी उशिरा येऊ शकते. यासाठी हिरव्या पालेभाज्या, तूप, सुका मेवा, डाळी, बिया आहारात घ्या. वजन जास्त किंवा खूपच कमी असणं, शरीरात चरबी कमी किंवा जास्त असेल तर इस्ट्रोजन हार्मोन्सचं संतुलन बिघडतं. त्यामुळे ओव्ह्युलेशन अनियमित होतं आणि पाळी वेळेत येत नाही. यासाठी नियमित व्यायाम करा आणि आहार संतुलित ठेवा. PCODचा प्रॉब्लेम, अंडाशयामध्ये सूक्ष्म गाठी तयार होतात आणि ओव्ह्युलेशन होत नाही. पाळी उशिरा येणं, चेहऱ्यावर केस, वजन वाढणं, पिंपल्स ही लक्षणे दिसतात की पाळी वेळेवर येत नाही. झोप आणि दिनचर्या यामध्ये असंतुलन, रात्री जागरण करणं, अनियमित झोप किंवा शिफ्ट वर्कमुळे शरीरातील जैविक घड्याळ बिघडतं. यासाठी रात्री 7 ते 8 तासाची झोप घ्या. एकाच वेळी झोपायची सवय लावा. जास्त व्यायामामुळे शरीरातील चरबी कमी होते आणि इस्ट्रोजनची पातळी घटते, ज्यामुळे पाळी थांबते. दुसरं महत्त्वाचं म्हणजे गर्भधारणा. पाळी न येण्याचं सर्वात सामान्य कारण म्हणजे गर्भधारणा असते. यासाठी पाळी उशिरा आली तर घरगुती प्रेग्नन्सी टेस्ट नक्कीच करून घ्या. रजोनिवृत्ती पूर्वावस्था, साधारण 45 ते 50 वयाच्या सुमारास हार्मोन्स बदलतात आणि पाळी अनियमित होते. यावेळेस आपली पाळी जाण्याच्या मार्गावरती असते, म्हणजे स्त्रियांची पाळी बंद होते. आयुर्वेदानुसार पाळी उशिरा येणं म्हणजे आर्तव वृद्धीचा विकार. त्याची कारणे म्हणजे वात आणि पित्त दोषांचं असंतुलन, अन्नाचं अपचन, बद्धकोष्ठता, रात्री जागरण, थंड पाणी किंवा थंड पदार्थाचं सेवन केल्यामुळे हे प्रॉब्लेम होतात. आयुर्वेदातील उपाय जसं की दशमूळ, शतावरी, कल्प, लोहासव तुम्ही घेऊ शकता. याशिवाय तुम्ही गरम पाणी पिऊ शकता, हलका व्यायाम, तूपयुक्त आहार घ्या आणि मन शांत ठेवा. घरी करता येणारे हे नैसर्गिक उपाय तुम्ही करू शकता. आले आणि गूळ चहा रक्तसंचार वाढवतो. पपई गर्भाशयाची हालचाल सुधारवते. तिळाचे बी आणि गूळ हार्मोन संतुलन ठेवतात. हळदीचं दूध शरीरामध्ये उष्णता निर्माण करतात. त्याचप्रमाणे आवळा आणि मध हार्मोनचं संतुलन ठेवतात. कधी डॉक्टरांकडे जावं, तर पाळी 3 महिन्यापेक्षा जास्त थांबली असेल, रक्तस्राव खूपच कमी किंवा जास्त होत असेल, पोटदुखी खूप तीव्र असेल, चक्कर येत असेल, थकवा जाणवत असेल, चेहऱ्यावर केस दिसत असतील, वजन वाढलेलं असेल किंवा जर तुमच्या चेहऱ्यावरती खूपच पिंपल्स दिसत असतील तर नक्कीच तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन योग्य ते उपचार करून घेऊ शकता आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही तुमची पाळी नियमित नक्कीच करू शकता.